नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय सामाजिक शास्त्र संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. महाराष्ट्राच्या पूर्व भागात ग्रॅनाइट खडक आढळतो. जलवाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना पंचायत समिती हा जोडणारा दुवा असतो. भारतीय मूर्तिकलेचा गुप्तकाळात झाला आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात. पुढील प्रश्न ब, फक्त नावे लिहा. 6 गुण. पंजाबमधील जलविद्युत केंद्र भाकरा नांगल. भारतामध्ये प्रामुख्याने आहारात खाल्ले जाणारे समुद्रजीव पापलेट, सुरमई. इंडिका ग्रंथाचा कर्ता मॅगॅस्थेनिस. शहराचा प्रथम नागरिक महापौर. कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला, ती शैली गांधार शैली. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल. प्रश्न क्रमांक 2 अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? जे व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ शेती, पशुपालन, मासेमारी. 2. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? निसर्गातून मिळणाऱ्या आणि मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या घटकांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, जमीन, खनिज. 3. भारताची राजमुद्रा वरून तयार केली आहे? उत्तर, भारताची राजमुद्रा सारनाथ येथील सम्राट अशोकाच्या सिंहस्तंभावरून तयार केली आहे. 4. कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतच्या कालखंडाला मध्ययुगीन इतिहास म्हणतात. 5. ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते? उत्तर, ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून म्हणजेच CEO यांच्याकडून केली जाते. ब प्रश्न, पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न, त्रिसमुद्रतोय पतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर पहा या प्रश्नाचं. शब्दफोड. 3 समुद्र, तोय पाणी, पती राजास्वामी, वहन घेऊन जाणे. त्रिसमुद्रतोय पतिवहन म्हणजे 3 समुद्राचे पाणी आपल्या अधिपत्याखाली वाहून नेणारा राजा किंवा असा राजा ज्याच्या राज्याची सीमा 3 समुद्रापर्यंत पसरलेली आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रदेशावर राज्य करणारा राजा. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या बाबी अरबांपर्यंत युरोपात पोहोचल्या? भारतातील अंकगणित, दशमान पद्धती, शून्य, आयुर्वेद आणि खगोलशास्त्र यांसारख्या अनेक वैज्ञानिक बाबी अरबांपर्यंत युरोपात पोहोचल्या. 3. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे अधिकार सांगा. उत्तर पहा. सभेचे नियंत्रण, जिल्हा परिषदेच्या सभा बोलवणे आणि त्यांचे अध्यक्षपद भूषवणे, कारभारावर देखरेख, जिल्हा परिषदेच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे, निधीचा वापर, जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबींवर आणि खर्चावर देखरेख करणे, अंमलबजावणी, परिषदेने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणे. पुढील प्रश्न, महासागराच्या प्रदूषणाची कारणे कोणती? उत्तर, सांडपाणी. शहरांमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट समुद्रात सोडणे, तेल गळती, जहाजांमधून होणारी खनिज तेलाची गळती, औद्योगिक कचरा, कारखान्यांमधून निघणारे विषारी रसायने आणि कचरा, प्लॅस्टिक प्रदूषण, मानवनिर्मित प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात टाकणे, किरणोत्सारी कचरा, अणुचाचण्या किंवा अणुभट्ट्यांमधून निघणारा घातक कचरा. यानंतर पुढील प्रश्न, स्तरित खडकांची वैशिष्ट्ये कोणती? पहिले वैशिष्ट्य, थरांचे स्वरूप. हे खडक एकावर एक साचलेल्या थरांपासून बनलेले असतात म्हणून त्यांना स्तरित खडक म्हणतात. जीवाश्म, या खडकांमध्ये प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष आढळतात. वजन, हे खडक वजनाने हलके आणि ठिसूळ असतात. उदाहरण, वाळूचा खडक, चुनखडी, कोळसा ही स्तरित खडकांची उदाहरणे आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, फरक लिहा. अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे.
अग्निजन्य खडक. पहिला फरक, हे खडक शिलारस किंवा लावारस थंड होऊन तयार होतात. रूपांतरित खडक, मूळ खडकांवर प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे त्याचे रूप बदलून हे खडक तयार होतात. अग्निजन्य खडक मूळ खडक म्हणून ओळखले जातात. रूपांतरित खडक बदललेले किंवा रूपांतर झालेले खडक असतात. अग्निजन्य खडकात जीवाश्म आढळत नाहीत. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही कारण उष्णतेमुळे ते नष्ट होतात. अग्निजन्य खडकाचं उदाहरण आहे ग्रॅनाइट बेसाल्ट आणि रूपांतरित खडकाचं उदाहरण आहे संगमरवर, हिरा, क्वार्टझाईट. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक ब, माहिती लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. नालंदा विद्यापीठ आणि 2. गांधार शिल्प. दोन्हीही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. व्यवस्थित वाचन करा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील तक्ता पूर्ण करा. मुद्दे: पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, पंचायत समिती सभापती व उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष. सदस्य संख्या पंचायत समितीची किमान 15 व कमाल 45. अधिकारी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक. दिलेला तक्ता पूर्णपणे व्यवस्थित वाचन करा. ब प्रश्न, महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. महानगरपालिकेला आपली कामे करण्यासाठी विविध मार्गाने उत्पन्न मिळते. त्याचे मुख्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत. मालमत्ता कर, घरांवर आणि जमिनीवर आकारला जाणारा कर, पानपट्टी, पाणी पुरवठ्याबद्दल आकारले जाणारे शुल्क. अजून उत्पन्नाचे मार्ग आहेत. व्यवसाय कर, विविध व्यवसायाने नोकरी करणाऱ्यांकडून घेतला जाणारा कर, मनोरंजन कर, चित्रपटगृहे, नाट्यगृहे इत्यादींवर आकारला जाणारा कर, सरकारी अनुदान, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडूनही मिळणारी आर्थिक मदत, कर्ज, विकास कामांसाठी बँका किंवा सरकारकडून घेतलेले कर्ज, इतर शुल्क, जाहिरात कर, बाजार शुल्क, पार्किंग शुल्क आणि विविध प्रकारचे परवाना शुल्क. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. नक्की पहा.